निशिदिनीच्या 2 नंबरच्या पुष्पामध्ये मानव हा दैवी संसाराचा विश्वस्त आहे असं आपलं बोलणं झालं होतं. आता मानवाच्या एकदा का लक्षात आलं की दैवी संसाराचे आपण विश्वस्त आहोत आणि त्याने त्या विश्वस्त धर्माचे नीट पालन केलं तर एक अद्भुत काव्य साक्षात्कार जन्माला येतो. तो काव्य साक्षात्कार म्हणजेच आजच्या आपल्या निरूपणाचा विषय पण आहे आणि अर्थ पण आहे. निरूपणाचं शीर्षक आहे स्वये सदाशिव अससी. स्वये सदाशिव अससी. आता ऐका. आकाशीचा रंग, फुलांचा तो गंध, मेघाची ही वृष्टी, देवाचीच संसार सृष्टी. निर्झर सरिता, खळाळ वाहे दूरवर, उभयतटी वृक्षवल्ली, फुला फळा बहर. स्वच्छ हिरव्यागार माळी, गाई गुरे वासरे, कुरणी चरती बागडती, आनंदे हंबरती. व्याघ्रसिंह अरण्यात गर्जती, गजराज डोले, काळविट हरणे क्रीडती, मोर पिसाळाही फुले. नरनारी संसारी दंग, मुले विद्यार्जनी, क्रीडाधुंद. आसमंत सारा, आनंद विभोर, धुंद फुंद. कृषीवल पिकवी, मोती शेती, भात गहू ज्वारी, बहुपिक ये हाता खुश, उभय कारभारी. म्हणजे दोन्ही शेतकरी पती पत्नी खुश होतात. स्वच्छ प्रशस्त रस्ते नगरी, फिरती वेगवान वाहने, गगनचुंबी इमारती, पूल, चालती अहोरात्र कारखाने. समृद्ध निसर्ग, कृषी मानव ही राहे समृद्ध. प्रकाश दिन समृद्ध, रात्र ही चंद्र तारका लावण्य समृद्ध. चंद्र सूर्य उभय नेत्र असती परमेशाचे, नीट न्याहाळती अवलोकती, कर्तव्य विश्वस्त मानवाचे. पुनः पुन्हा लक्ष वेध घेई मानवा, तू तव कर्तव्याचा. विश्वस्ताचे कर्तव्य कर्म न चुकवी, काळजी वाहक तू दैवी संसाराचा. कर्तव्य परायण शांत दक्ष जरी, निरंतर तू अससी. सुखदुःखातीत सदा मुक्त तू, स्वये सदाशिव ची अससी. सुखदुःखातीत सदा मुक्त तू, स्वये सदाशिवची अससी. अस्तु. धन्यवाद.